पाहतोय आपण। आणि या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रोख कॅश प्राइज धनराशी 22,222 रुपये माननीय आदरणीय संतोष नाना पाटील संघमालक यश 11 विरळे यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 11,111 रुपये माननीय आदरणीय योगेश पाटील दादा जनरल मॅनेजर मारुती सुजुकी। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख कॅश प्राइज धनराशी 6,666 माननीय आदरणीय प्रकाश इंदुलकर भाऊ अमोल कुंभार युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे। चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक धनराशी रोख कॅश प्राइज 5,555 सौ अंकिता आटुगडे कुमारी श्रीशा श्रीकांत आटुगडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। मैदान सौजन्य माननीय आदरणीय महेश केळकर दादा। ट्रॉफी सौजन्य माननीय आदरणीय अविनाश पाटील दादा। श्लोक पतसंस्था मुंबई संस्थापक चेअरमॅन द नेवल अकाउंट्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई। मंडप सौजन्य माननीय आदरणीय दीपक पाटील दादा। राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष कांसा वारणा फाउंडेशन। युवा अध्यक्ष मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्य। मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल अप्परकट केलाय एकच सिंगल। आणि या स्पर्धेतील मंडप सौजन्य माननीय आदरणीय सर्जेराव मयंगडे शेठ दादा संस्थापक अध्यक्ष विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबई। त्याचबरोबर माननीय आदरणीय दिलीप मारुती पाटील मुख्य व्यवस्थापक बाजीराव पाटील पतसंस्था मुंबई संस्थापक वेताळेश्वर विकास तरुण मंडळ विरळे मुंबई। बॉलर तयार। पुन्हा चेंडू हवेत उडवलाय आणि चेंडू पाठवलाय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। मनगडांचा योग्य वापर ताकदीचा योग्य संगम आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर। या स्पर्धेतील मालिकावीर सौजन्य सायकल पैलवान श्री महेंद्र पाटील भाऊ हबप तानाजी पांडुरंग पाटील महाराज यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे। बेस्ट बॉलर कूलर माननीय आदरणीय सागर दळवी भाऊ उपाध्यक्ष शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई। बेस्ट क्षेत्ररक्षक प्राइज आहे शूज माननीय आदरणीय सचिन इंदुलकर भाऊ। बेस्ट फलंदाज टीव्ही एनबीबी स्पोर्ट रेट्री वारणा समालोचक सौजन्य माननीय आदरणीय राजाराम नाना पाटील तात्या कांसा खोरा सोसायटी व्हाईस चेअरमन श्री शिवाजी कोंडीबा कुंभार। पाणी सौजन्य कुमारी या स्पर्धेतील आपल्याला पाणी सौजन्य देण्यात आलेलं आहे कुमारी मिस पूजा यांच्या माध्यमातून। बॉलर पुन्हा तयार होतोय। ओहो चेंडू हवेत उंच उडवलाय डीप मध्ये आहे खेळाडू आणि हातातून चेंडू निसटला। कैच पकड़ना चाहिए था। कैच भी छूटा मैच भी छूटा और दिल भी टूटा और एक रन भी लूटा। धाव चोरले। धावा आहेत एकूण 8 धावा। या स्पर्धेतील यूट्यूब सौजन्य माननीय आदरणीय शंकर इंदुलीकर माननीय आदरणीय शामराव नेर्लेकर माननीय आदरणीय सागर पाटील माननीय आदरणीय लहूजी षटके पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूब सौजन्य देण्यात आलेला आहे। आणि इथे ऑन साइडला वळवलाय बॉल चेंडू चाललाय दन 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 करत मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन सीमारेषेच्या बाहेर चौकार। 12 धावा धावफलकावरती। मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना फलंदाज आपण पाहतोय सूरज आणि आशुतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे। सूरज मात्र शांत राहिले नाव स्ट्राइक एंड वरती आहेत आणि आशुतोष असंतोष घडवतोय बॉलरच्या मनामध्ये आपल्यातील असलेल्या विस्फोटक खेळानं। हो चेंडू पुन्हा एकदा उडवलाय। 2 खेळाडू आहेत मिडॉप आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक होते। मिडॉपनं पकडला झेल संपवला फलंदाज आशुतोष यांचा खेळ। राईट आर्म राऊंड विकेट थोडेसे मागे सरकले होते। ऑफ स्टंप वरती होता बॉल आणि दूरून खेळला दूर से खेला और दूर चले गए आशुतोष। पहिली विकेट आशुतोष यांच्या स्वरूपात पहिली विकेट माघारी परतले। या स्पर्धेतील स्कोरर सौजन्य माननीय आदरणीय
विजय तवरे भाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. शाल फेटे सौजन्य माननीय आदरणीय विकास गायकवाड धीरज पाटील. सामनावीर टी शर्ट सौजन्य माननीय आदरणीय अमोल आसुळकर भाऊ. अंपायर सौजन्य माननीय आदरणीय श्री राजू पाटील दादा. माननीय आदरणीय राजेंद्र बोरगे भाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. बॉलर तयार. शर्यता वेध घेतलाय. कोणती धाव आलेली नाहीये चेंडूवरती. षटकाचे होईल सांगता. एका षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. 12 वरती एक विकेट आली. आशुतोष लवकर बाद झाले. आक्रमण करत होते. या स्पर्धेतील स्टंप सौजन्य माननीय आदरणीय श्री सचिन पाटील. माननीय आदरणीय श्री निलेश पाटील. या स्पर्धेतील नाश्ता सौजन्य माननीय आदरणीय शुभम कुंभार जनसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य उपजिल्हा अध्यक्ष. माननीय आदरणीय ज्ञानदेव मोळके साहेब दादा. जेवण सौजन्य माननीय आदरणीय सूरज गायकवाड बंडा. फटाके सौजन्य श्री मारुती पाटील दादा. श्री पांडुरंग पाटील आबा. श्री संजय पाटील बापू. माननीय आदरणीय विलास कांबळे दादा. बॅनर सौजन्य माननीय आदरणीय समीर तवरे. माननीय आदरणीय विकास केसळकर. माननीय आदरणीय सागर कुंभार एस के शिवाजी पाटील दादा. मॅनेजर कांचावर्णा फाउंडेशन मुंबई श्री शिवाजी पांडुरंग पाटील दादा यांच्या माध्यमातून आपल्याला बॅनर सौजन्य देण्यात आलेला आहे. सूरज यांच्याकडे आलेला आहे स्ट्राईक. ऑन साइडला एक सिंगल भरत होते डीप मध्ये. एका सिंगल बरोबर धावा होतील. धावफलकावरती 13 धावा. प्रकाश आहेत गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ग्रुप बी मधील पहिल्या फेरीची शेवटची मॅच आपण पाहतो. याच्यामध्ये तो जिंकेल तो मळाई देवी स्पोर्ट मालगाव या संघाच्या विरुद्ध खेळेल. खोदून करण्याचा केलेला प्रयत्न. पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा. पंतांच्याकडून सूरज आणि अनिल ही जोडी. अनिलकडे आहे स्ट्राईक. आशुतोष लवकर बाद झाले. आक्रमण करत होते चांगले आशुतोष. फटकेबाजी दमदार सतत होते. मिडॉपला कॅच पकडला त्यांचा. चेंडू हवेत. अनिलच्या बॅट मधून चेंडू पाठवलाय. सीमा रेषा पार. दमदार दादा चषकातील जोमदार षटकार. इथे धमाका आहे. इथे धडाका आहे. इथे फलंदाज अनिलचा भर उन्हामध्ये चेंडूला दिलेला हा तडाका आहे. षटकार. सुंदर खेळ होतोय. दमदार खेळ होतोय. दमदार खेळ रंगतोय. खेळपट्टी तापलीये. चेंडू देखील तापलाय आणि बॅट अनिलची देखील आता तापलीये. चेंडू हवे स्ट्रेटला खेळलाय. चूज द गॅप आणि सेफ झोन मध्ये चेंडू पाठवलाय. वन बाउन्स. सी मारेशा पार. चौकार. पुन्हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावा धावफलकावरती आहे 24 रन ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती पोहोचले गेलेत. सुंदर खेळ राहिलाय अनिलचा या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती एक धाव सूरजने घेतली. अनिलला स्ट्रायकिंग एंडवरती आणलं. नंतर बॉल वाईड आला. पुन्हा अनिलनं हात खोलण्यास सुरुवात केली आहे. हा ट्रॅकर बॉल थोडासा मागे सरकत खेळण्याचा प्रयत्न. कव्हर आणि पॉइंटला खेळण्याचा कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट. पण कोणती धाव आलेली नाहीये. चेंडूची सांगता मात्र निर्धाव. टप्प्यातील आमूलाग्र बदल गोलंदाजानं केलाय प्रकाशनं. डॉट बॉल आलाय. खूप वेळानंतर चेंडू डॉट आलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. ओहो यष्टीरक्षकाकडून संपूर्ण आत्मसमर्पण पणाला लावलं होतं. परंतु हाताला झटका देत चेंडू निसटला. एक धाव येते. डी झोनच्या स्वरूपात गोशांकी क्षेत्रात चेंडू ट्रायव्हल होईल. धावा होतील धावफलकावरती 25. शेवटचा बॉल. दुसऱ्या षटकातील धावा चांगल्या आलेत या षटकामध्ये. एक मोठा षटकार आलाय. एक चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती एक धाव. वाईड देखील आलाय. आतापर्यंत 13 धावा आलेत या षटकात. कट केलेला बॉल आणि चेंडू चाललाय दन 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 करत. मनगड आणि मेंदूवरती स्थिरता मिळवत खेळलेला हा फटका अलॉंग द ग्राउंड. दूरचा खेळा. दूर भेज झाला. आजच्या रन चौकार. ओहो अप्रतिम शॉट आहे. अगदी स्क्रीनवरती आपण पाहतोय. कॉपी बुक देखना फटका. चौकार सूरज यांच्या बॅटमधून येतोय.
माफ करा, अनिल यांच्या बॅटमधून होता. धावफलकावरती धावा 29 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 29 धावा. अनिल खेळतोय 6 चेंडू 15 वरती. सूरज 2 वरती खेळतायत. आता स्ट्राईक सूरज यांच्याकडे असेल. सूरज एक हार्ड हिटर म्हणून शाहूवाडी तालुक्यातील ओळख आहे त्यांना. सूरज कशा प्रकारे खेळ करतील. धावा बनवणं गरजेचं आहे. जशा खेळपट्टीवरती असलेला मॉइश्चर जसा रिलीज झालाय तशा धावा वाढलेत. मागची मॅच देखील आपण पाहिले 55 धावांचा पाठलाग करत होते. माळादेवी स्पोर्ट मालगाव आणि चेस केल्या. साहिलचे विस्फोटक खेळ पाहिला 42 धावांचा. हो हो, हार्ड हिटर का म्हटलं जातं दाखवून दिला. जसा स्ट्राईक भेटला तसाच पहिल्या चेंडूवरती चढवला, हल्ला. सूरज ना तो सूरज देखते है ना तो मूरत देखते है, सूरज तो अपनी टीम की जरूरत देखते है. आणि ठोकला षटकार. धावा होतील धावफलकावरती 35 धावा. हलगीचा आवाज सातत्यानं थांबलेला नाहीये या मॅच मध्ये. अप्रतिम बॅटिंग होते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अनिल आणि सूरज दमदार खेळ राहिलाय. सूरज 8 वरती खेळतायत, अनिल 15 वरती खेळतायत. आज जागतिक महिला दिन सुद्धा आहे. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये उपस्थित असलेले मान्यवर असतील, खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, यांचं आपण या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. cricklive.in वरती जोडलेले आमच्या ऑनलाईन प्रेक्षक मायबापांचं देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करूया. फुलटॉस पुन्हा एकदा एक पाऊल बाहेर काढला आणि चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला पाठवलाय. हवामध्ये षटकार. सूरज नाव आहे आणि काम सूर्यासारखं तळपणार आहे. तळपणाऱ्या उन्हामध्ये बॅट तळपते, विजेसारखी कडाडते आणि अप्रतिम शॉट येत आहेत. पुन्हा एकदा फटका पण स्क्रीनवरती पाहू शकतो. फुल टॉस बॉल होता. सूरजला अगदी लाडू दिला होता, परंतु हा लाडू सूरजांनी फोडलाय. 41 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. हॅट्रिकचा बॉल षटकारांसाठी. अलॉंग द ग्राउंड डीप मध्ये आहे. लॉंग ऑनला खेळाडू. एक सिंगल. थोडीशी गडबड. अनिलनं धाव घेण्याचा केलेला प्रयत्न आणि इथे यष्टीरक्षकानं केलं काम तमाम. पंचांचं बोट आकाशाकडे, अनिल परतीच्या दिशेकडे. सूरजनं वेट असा कॉल दिला होता. अनिल कडून थोडीशी गडबड झाली. धक्का दुसरा लागतोय. दुसरी विकेट. फलंदाज बाद. विकेट आले. नवीन फलंदाज आला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने सुद्धा हल्ला चढवला. छोटा तीर ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मैदान के अंदर लड़ा वही सबसे बड़ा, मैं खड़ा तो सबसे बड़ा. षटकार. अक्षय आले आणि अक्षय यांनी पहिला चेंडू आकाशात पाठवला. प्लॅटेड लॉफ्टेड लॉंग ऑफ वरून षटकार. 47 धावा धावफलकावरती. आपटलाय बॉल. गोलंदाजावरती प्रेशर. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा. धावा धावफलकावरती 48 धावा. 4 चेंडू झालेत या षटकातील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या मागच्या मॅच मध्ये बनली होती. 1 स्टार विरळे. चेंडू हवे डीप मध्ये आहे. खेळाडू भरत आणि पकडला झेल परत. फलंदाज परत. भरतनं पाठवला. विकेट आली आहे. या षटकामध्ये विकेट देखील 2 आलेत, परंतु धावा देखील चांगल्या बनवलेत, चांगल्या जमवलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरला जाईल. श्री पावनादेवी स्पोर्ट विरळे या संघाकडून. बॉलर तयार. महेश आहे. नवीन बॅट्समन गणेश. शेवटचा बॉल.
48 धावा धावपलकावरती. दत्त वेळ खर्च करू नका, घाई करा थोडी. एकोणपन्नास धावा धावपलकावरती आहेत. भरत गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल भरत यांचा ऑन साईडला वळवलाय. डीप मिड विकेटला आहे खेळाडू. 2 धावा वेगानं चोरलेत. सूरज आतापर्यंत शांत खेळ करत आहेत. 2 धावा आलेत आणि 2च्या मदतीने धावा होतील धावपलकावरती. 53 धावा. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 3 धावा. यस, 3 धावा. घोषांगी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला. 3चा इशारा पंतांनी पाठवलाय. अलॉंग द ग्राउंड 30 दिशा. त्याच बाजूला फटका खेळाय आणि धाव घेण्याचा प्रयत्न करत आहे सूरज. विकेट सॅक्रिफाईस केले सूरजसाठी. 1 धाव 1 विकेट येईल. नवीन बॅट्समन चला लगेच या. श्री पावनाई देवी स्पोर्ट विरळे लगेच या. नवीन बॅट्समन पाठीमागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच राहिला साहिल. 42 धावांचा विस्फोटक खेळ त्याने केला. त्याला आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार वितरण करणार आहोत. हो हो, काय शॉट खेळलाय. अप्रतिम. ताकद, नजाकत भरा हुआ शॉट. गेंद चली, आकाश को चूमती हुई. बल्ला घूमा, मैदान झूमा. गेंद चली तारामंडल में सीधा 6 रन. प्लेयर ऑफ द इयर खास प्लेयर आहे. प्लेयर ऑफ द इयर आदर्श प्लेयर आहे. STPL ला हा पुरस्कार त्याला भेटलाय. संयमी आहे, शांत आहे, पण आपल्या खेळानं मात्र ॲग्रेसिव्ह खेळ करतो. खेळानं दाखवून देतो तो सर्व काही. इथे मात्र डीपला कोणता खेळाडू नाहीये, पण मात्र झाला पुन्हा दोघांच्या मध्ये गडबड आणि दोघांच्या मध्ये चल सुरू होते. तू पकडतोस की मी पकडू आणि चेंडूने सरळ सीमारेषा गाठली. चौकार भेटला. चौकारच्या मदतीने धावा धावपलकावरती होतील. एकूण 65 धावा धावपलकावरती. हो हो, आणखीन एक. पुन्हा एकदा 30 दिशा तेच उत्तर. मनगट मेंदू यांच्यावरती नियंत्रण. खेळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हर द रोप, आउट ऑफ द पार्क. षटकार. साहिल आले. साहिल यांना प्लेअर ऑफ द मॅच आपण वितरण करणार आहोत. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकत एकूण धावा आहेत 71. जिंकण्यासाठी 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. सूरज 10 चेंडू 34 वरती खेळलेत.
24 चेंडूंनी 72ची गरज जिंकण्यासाठी आहे. कळंबदेवी स्पोर्ट जांभूर या संघाला टॉस जिंकून घेतलेला बॅटिंगचा निर्णय श्री पावनादेवी स्पोर्ट विरळे संघावरती असलेला विश्वास आणि बॅट्समॅनांच्या वरती असलेला विश्वास कर्णधारानं ठेवला होता. आम्ही बॅटिंग करू आणि विश्वास सार्थ करत असताना प्लाथून फटकेबाजी राहिली. टॉस करण्यात येईल. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी चित्तूर आणि लक्ष्मण 11 जांभूर दोन्ही टीम आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच या. चला पंच आपण घेऊयात मैदानाचा ताबा. बॉल पाठवा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. आयोजन टीम बॉल पाठवा. मॅचला आपण करत आहोत सुरुवात. श्री पावनादेवी स्पोर्ट विरळे आणि कळंबदेवी स्पोर्ट जांभूर या दोन संघांमध्ये मॅच सुरू आहे.
पावणादेवी पोट विरळी संघाने प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती 71 धावा बडवलेत. 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंगचे पेयर अमित आणि भरत आहेत तयार. गोलंदाजी मार्क वरती टीम पावणादेवी पोट विरळी संघाकडून बॉलर तयार आहे. सूरज पाटील बॉलिंगसाठी आहेत तयार. पहिल्या डावमध्ये 10 चेंडू 34 धावांची विस्फोटक खेळी केले. टाळ्यांच्या गजरामध्ये सूरजला दिले शब्बासकी. सूरज आहे तयार. पहिलाच बॉल सूरजनं अगदीच चकवा दिला, स्लोवर ठेवला. भरतला वाटलं की सूरज वेगामध्ये येतील, परंतु सूरज यांनी अगदी स्लोवर बॉल शांत संयमाने गोलंदाजी केली. पहिलाच बॉल डॉट आलाय, आपटलाय बॉल, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. पॉइंटचा खेळाडू चेंडूच्या मागे लागलाय. चेंडू मात्र आणि पॉइंटचा खेळाडू दोघांच्या मध्ये लागली रेस आणि रेस जिंकले चेंडूनं. चौकाराच्या मदतीने धावा धावफलकावरती 4 आकड्यावरती पोहोचलेत. 4 धावा. पहिला बॉल निर्धाव. भरतला देखील माहिती आहे धावा बडवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे पहिल्या डावमध्ये बॅटिंग राहिली सूरज, आशुतोष, अनिल. आशुतोषची पहिल्या षटकामध्ये जशी बॅटिंग राहिली ती करायची आहे भरतला सुद्धा. पुन्हा एकदा दोघांच्या मधून डीपला कोणता खेळाडू नाहीये. पॉवर प्लेचा चांगला फायदा. अलॉंग द ग्राउंड दे दन 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 करत चेंडू चाललाय. पंचांचा इशारा, परपरणार हात, चौकार. पुन्हा एकदा चौकार येतोय. बॅक टू बॅक 2 चौकार, धावा 8. परत चेंडू पाठवला चौकाराला भरतने. नाव आहे भरत. मोठी ताकद, मोठी शक्ती आणि तेवढीच मोठी युक्ती वापरतोय. गोलंदाज सूरजवरती क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल. कव्हरचा क्षेत्ररक्षक पॉइंटला, पॉइंटचा क्षेत्ररक्षक कव्हरला बदल केलाय. एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. बॉलर तयार. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. मेडॉनच्या हातामध्ये चेंडू. दोन्ही गाड्या एकाच बाजूला आणि ते प्लॅटफॉर्म मोकळा राहिला. कोणती गाडी नव्हती. फलंदाजाची विकेट येते. क्रिकेटची आत्महत्या. पहिला धक्का लागतोय टीम कळंब विस्फोट जांभूर या संघाला. फलंदाज अमित मात्र गोल्डन डकचा शिकार झालाय. 0 वरती अमित आउट. धावा 8 वरती पहिली विकेट आली आहे. अमित बाद झालेत. सुंदर गोलंदाजी सातत्याने करत आहे गोलंदाज सूरज. कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर 2 चौकार मध्ये सुंदर गोलंदाजीवरती अतिसुंदर बॅटिंग देखील झालीये. असं नाहीये की बॉलिंगच चांगली होते, बॅटिंग देखील होतीये. धावगणेची गडबड केली, विकेट आले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सुरेश पाटील. शिवकृपा ट्रॅव्हल्स जशी धावते ना तशी आता बॅटिंग करावी लागणार आहे सुरेश पाटील यांना. शाहूवाडी पासून ते मुंबईपर्यंत धावणारी ट्रॅव्हल ज्या वेगात येते त्या वेगानं धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडू 71चा पाठलाग सुरू आहे. पहिलाच बॉल सुरेश यांना काहीच समजलेलं नाहीये. अगदी खूप बाहेर ठेवला. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल यष्टीरक्षकाच्या झोळीत विसावला. चेंडूची सांगता मात्र येते, निर्धाव येते. डॉट बॉल. 1 धाव आली आहे. घोषांगी क्षेत्रात चेंडू गेलाय. डॉट आहे पण 1 धावा आहे. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. 9 धावा धावफलकावरती. गडबड होते. पहिली स्लिप देखील लावली आहे सुरेश पाटील यांच्यासाठी. सूरजनं स्लोवर बॉल ठेवला. पुन्हा चेंडू खूप बाहेर निघाला. बॉडिश लाईनच्या खूप बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आमचे पंच दर्शवत असताना धावा 10. 71 धावांचा डोंगर चढायचा आहे. 71 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. जिंकण्याचं धाडस तेच करत असतात, ते हरण्याला कधी घाबरत नसतात. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल. पंचांचे दोन्ही हात दोन्ही दिशांना समांतर आणि इथं धावेला वांतर. व्हाईट बॉल. 1 बाउन्स दंडित देखील केले सूरज पाटील यांना. पण आता दुसरा बाउन्स टाकला तर तो बीमर ठरेल, नो बॉल असेल. 11 धावा धावफलकावरती. फाईन खेळलेला चेंडू. 1 सिंगल. सुरेश पाटील विचारात पाडलं त्यांना सुद्धा. 1 धाव येते. या 1 धावेने धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. भरत
स्ट्रायकिंग एंड वरती पहिल्या चेंडूवरती होते, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर बाटोबाट 2 चौकार आले आणि विकेट जशी आली अमित यांची आणि नवीन बॅट्समन सुरेश आले मैदानाच्या आतमध्ये. तसंच सातत्यानं सुरेश यांना शांत ठेवले. धावा 12 आहेत. समीकरण राहिले आता 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी. गरज आहे टीम कळंबा देवी स्पोर्ट जांभूर या संघाला 18 चेंडू 60 ची गरज, म्हणजे कंटिन्यू 20 धावा बनवायच्या आहेत तुम्हाला. रिक्वायर्ड रन रेट 20 चा आहे. टार्गेट 72 धावांची गरज. 12 धावा झालेत. 18 चेंडू मध्ये 60 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट आता 20 वरती येऊन पोहोचले. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा बनवणं गरजेचं आहे आणि भरत वरती जबाबदारी आहे. भरत मैदानाच्या आतमध्ये मॅच जिंकण्याच्या दिशेनं प्रयत्नशील राहिलाय. बॉलर तयार. गणेश पहिला बॉल गणेशांचा आणि इथे आहे खेळाडू आशुतोषनं पकडला झेल आणि संपवला आक्रमण करणाऱ्या भरतचा खेळ. बॅक टू द डगआउट. भरत बाद झाले. आक्रमण करत होते. एकूण 8 धावांवरती भरत यांचा खेळ संपलेला आहे. अजित नवीन बॅट्समन 12th मॅन थोडेसे नाराज आहेत. भरत बाद झाले तसे, कारण भरत शेवटपर्यंत मॅच घेऊन जातील असं वाटलं होतं, परंतु दबाव आहे. दबावामध्ये फटका फसला. डीप लॉंग ऑफला खेळाडू होते आशुतोष, त्यांनी सुंदर झेल पकडला. अजित नवीन खेळाडू. दमदार दादा चषक 2026 हा महारण संग्राम आपण पाहतोय. बॉलर तयार. चेंडू हवेत उडवलाय, भिडवलाय आकाशाला. सा रे ग. षटकार. 7 समंदर पीचे षटकाराला. अगदी आपण पाहतोय ओव्हर पिच. बॉलच्या टप्प्यात जवळ गेले नवीन बॅट्समन अजित आणि पहिल्याच बॉलवरती अजित यांचा घणाघाती वार. षटकार आला. सुंदर बॅटिंग होती. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, उंच उडवलाय. आहेत दोघे जण. ओहो, पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट आणि पडता पडता अंतिम क्षणी निसटला होता चेंडू, परंतु पकडून ठेवला, जकडून ठेवला अक्षयनं. झेल पकडणं गरजेचं होतं. अक्षयला माहिती होतं कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस नॉट विन मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. जर आपण कॅच चांगले पकडतो तेव्हा गोलंदाजाला एक वेगळी ऊर्जा आणि वेगळा कॉन्फिडन्स भेटत असतो की एखादा खराब चेंडू आतला आणि फलंदाजाचा फटका फसला की चेंडूवरती झेल आपले खेळाडू घेत आहेत, त्याच्यामुळे गोलंदाज देखील निष्ठेचा श्वास घेत असतो. धावा आहेत धावफलकावरती 18 धावा. प्रकाश नवीन बॅट्समन. गोलंदाज गणेश यांची चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर षटकार आला, पुन्हा विकेट आली. भरत आणि अजित बाद झाले. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल काहीच समजलेला नाहीये प्रकाशांना. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकेट, पुन्हा षटकार, पुन्हा विकेट, पुन्हा चेंडू डॉट आलाय. कमबॅक केलाय गणेशांनी. अनुभव आहे, डोकं मोकळं आहे, ते अनुभवानच मोकळं आहे. चेंडू उडवलाय आणि चेंडू पाठवलाय. आशुतोषला मात्र गर्द झाडीमध्ये गारव्याला पाठवलं. षटकार आला आशुतोषच्या डोक्यावरून. या षटकामध्ये 2 षटकार पण आलेत, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट देखील आलेत. प्रकाश चांगली बॅटिंग करत आहेत. शेवटचा बॉल. शर्यता घेतला वेध आणि शेवटच्या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. षटकाचे होईल सांगता. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 24 धावा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली. 2 षटकार येऊन सुद्धा 2 विकेट आले, परंतु कोणताही वाईट आणि कोणताही एक्स्ट्रा बॉल टाकलेला नाहीये. 6 चेंडूवरती षटक संपवलंय गणेश यांनी. 2 षटकांच्या अखेरीस 24 वरती 3 गडी बाद. भरत अमित लवकर बाद झाले. गोल्डन डकचा शिकार झाले अमित. भरत यांच्या बॅटमधून 8 धावा आल्या. अजित देखील
लवकर बाद झाले, हा दबाव आहे. धावा जास्त बनवत असताना झेलबाद झालेत. भरत झेलबाद झाले, अजित देखील झेलबाद झाले आणि सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं. अमित मात्र धावचीत झाले. सुरेश यांच्या बॅटमधून चेंडू हवेत पाठवलाय, फटका मोठा, होईल धावांचा तोटा. एक धाव घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रायव्हल. 180 मैदान आहे. जर 360 मैदान असतं तर सुरेश पाटील यांना या चेंडूवरती धावा जास्त भेटल्या त्या. एकच धाव येईल, एका धावे बरोबर धावफलक पुढे जाईल, धावफलक वाढत राहील. धावा आहेत 25 धावा. कृष्णा यांची सुंदर गोलंदाजी पाहायला भेटेल. समीकरण राहिले 11 चेंडू 47 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. याच्यानंतरची होणारी मॅच ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शित्तूर आणि लक्ष्मण 11 जांभूर या दोन संघामध्ये मॅच आपल्याला पाहायला भेटेल. बॉलर तयार. पुन्हा एकदा कृष्णा सोडून दिला बॉल. सुरेश पाटील यांनी पंचांचा वाईट बॉलचा इशारा. आज पंचांचं काम देखील दमदार राहिलं. संपूर्ण आमचं पंच पॅनेल किरण नाईक सर, अंकित यादव सर, दशरथ बोहित सर. भर ऊन आहे, भर उन्हामध्ये खेळाच्या वाटा अगदी योग्यरित्या दर्शवत आहेत. पुन्हा एकदा पंच कवायत करत आहेत. आदित्य रविवारचे पंच आपले जिमला जात नाहीयेत, जिमला सुट्टी घेतात, कारण त्यांना माहिती आहे गोलंदाज चुका करतात. आपल्याला कवायत आज दिवसभर करायचे आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती पंच कवायत करताना आपण पाहिले. 2 वाईट बॉल आलेत. कृष्णा यांची खराब लाईन. ही लाईन, हा टप्पा तुम्हाला ठेवायचा आहे सुरेश यांना. चांगला टप्पा, अचूक टप्प्याचा भेदक मारा. षटकाची होईल सांगता, चेंडूची होईल सांगता. निर्धाव शरीराचा वेध. डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाजी, अगदी योग्य लाईन, योग्य टप्पा. हा टप्पा, ही लाईन तुम्हाला सातत्यानं ठेवायची आहे. 2 चेंडू वाईड आले, त्याचे लगेच 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आलेत. लाईन चांगली पकडली आहे कृष्णा यांनी. इथे मात्र गडबड झाली. लाऊड अपील केली आहे, लाऊड अपील. पंचांनी अपील फेटाळली. खोदून काढला बॉल. हँड टच, एसटी उद्ध्वस्त. खूप काही घडलं या चेंडूवरती. एक चेंडू टाकला, पुन्हा गोलंदाजाच्या हाताला ब्रश, एसटी उद्ध्वस्त. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय, आहे डीप मध्ये खेळाडू. एकच सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावफलकावरती एक धाव ऍड करण्यात येते. धावा आहेत एकूण 28 धावा. षटकाची हो सांगता होण्यासाठी अजून एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू झालेत. 28 वरती 3 विकेट माघारी परतलेत. शेवटचा बॉल कृष्णा यांचा. ऑन साइडला खेळाय, चेंडू स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला आहे खेळाडू. थ्रो दमदार राहिला. एका सिंगलच्या साहाय्याने स्कोर वाढत राहील. धावा होतील एकूण 29 धावा 3 षटकांच्या अखेरीस. 6 चेंडू आणि 43 ची गरज आहे. मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता बाकी आहे. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शित्तूर आणि लक्ष्मण 11 जांभूर टीम, आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच या. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शित्तूर आणि लक्ष्मण 11 जांभूर, आपण लगेच टॉससाठी या. आजच्या दिवसामध्ये आपण आवाज देखील ऐकलाय. उमेश सरांचा आवाज देखील आज दिवसभरामध्ये आपण ऐकलाय. चांगली पकड देखील दोन्ही क्षेपण यंत्रावरती त्यांच्या आहे आणि चांगली मॅच देखील त्यांच्या माध्यमातून सुरू होत असताना आपण पाहिली. नवीन बॅटमॅन मैदानाच्या आतमध्ये विकेट आले, हलगीचा आवाज आला. खूप काही चित्र रंगतंय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये. शांत वातावरण आहे. विरळे संघानं पॉवर दाखवली. पहिल्या डावामध्ये टॉस जिंकून घेतलेली बॅटिंग आणि कर्णधारानं ठेवलेला फलंदाजांच्या वरती विश्वास, त्याला सार्थ खेळ करून दाखवला. सूरज असतील, आशुतोष असतील, अनिल असतील, अक्षय असतील, गणेश असतील, विशाल असतील, सर्वजण चांगले खेळत. आशुतोष देखील चांगले खेळत होते. आशुतोष यांनी चांगली सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आशुतोष बाद झाले, अनिल आले. अनिल आणि सूरज ही जोडीनं चांगल्या धावा बनवल्या. पुन्हा अनिल बाद झाले, अक्षय आले. अक्षय आणि सूरज यांनी देखील चांगल्या धावा बनवल्या. पुन्हा अक्षय बाद झाले, सूरज शेवटपर्यंत खेळत होते. 10 चेंडूमध्ये 34 धावांचा विस्फोटक खेळ
सूरज यांनी केला. त्याच्यामुळे धावफलकावरती डोंगर रचला गेला 71 धावेंचा. ओहो छोटा बच्चा दिल का सच्चा काम का अच्छा. क्षेत्ररक्षण दमदार राहील. सुरेश यांचा मोठ्या वेगाचा चेंडू होता. गौरेश चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट स्क्वेअर लेगला आहे गौरेश. डीप स्क्वेअर लेग वरती चेंडू पाठवला. एक सिंगल. धावा 31-31. 5 चेंडू झाली. शेवटचा बॉल आहे. औपचारिकता बाकी आहे फक्त मॅच मध्ये. चेंडूची सांगता होईल निर्धाव. षटकाची देईल होईल सांगता. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि या मॅच मध्ये विजेता राहिलाय संघ टीम पावना देवीत पोट विरळे. संघानं सुंदर बॅटिंग करत असताना आपल्या नावावरती विजय मिळवलेला आहे. गौरेश याला शाबासकी.